असं उलटच बोलायचं जर ठरलं तर तुम्हीच आमच्या ताटातलं खाताय. फक्त आम्हाला माहित नव्हतं आमची जमिनीत आहे म्हणून आता आम्हाला 7/12 मिळाला. आपण तुला समजून नाही आपण ओबीसी आरक्षणाचा थोडा इतिहास समजून घेऊया ना. म्हणून तुम्ही म्हणता 1884चा ओबीसी आरक्षण मुळात लागू झालं मंडल आयोगानंतरचं. बरं हा दुसरं म्हणजे तुम्ही मंडल आयोगाला विरोध करतात. तुम्ही एकीकडे ओबीसी आरक्षणाच्या गोष्टी करतात आणि ज्या मंडल आयोगामुळे ओबीसी आरक्षणाला त्यालाही तुमचा विरोध करतात. नक्की मनोज जरांगेंची भूमिका ओबीसी आरक्षण देण्याची आहे, ओबीसी समाजासोबत चालण्याची आहे की त्यांना विरोध करण्याची आहे? नाही, माझी भूमिका आणि माझ्या समाजाची भूमिका आमची रास्त आहे. आम्ही त्यांना कधीच विरोध केला नाही. मला सांगा दादा, 1967ला आरक्षण दिलं, 180 जाती होत्या. नंतर 350-400 कसं काय झाल्या? पोट जाती म्हणून झाल्या. मंडल कमिशनने 14% आरक्षण दिलं, 30 कसं काय झालं? 94ला 16% आरक्षण मराठ्यांचं दिलं गेलं. आम्ही विरोध केला का? 90ला कोणत्या जाती त्याच्यात घातल्या? आम्ही कधी विरोध केला का? नाही केला. ज्या 180 जाती घातल्या त्यांच्या पोट जाती म्हणून अनेक जाती तुम्ही एका रात्रीतून त्याच्यामध्ये घेतल्या. आम्ही कधी विरोध केला का? खूप जण 90च्या नंतर सुद्धा आले, म्हणजे 94ला सुद्धा या आरक्षणामध्ये आले ओबीसीच्या. आम्ही कधी विरोध केला का? नाही केला. अरे बाबा हो, आमचा हक्काच आहे. तुम्ही हे का समजून घेत नाहीये? 1884 पासूनचा मराठा हा आरक्षणात आहे. सातारा संस्थांचं गॅजेट सांगतंय, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सांगतंय. त्यावेळेस काय माहीत होतं का? ज्यावेळेस निजाम शासक होते त्यावेळेस त्यांना माहित होतं का पुढे चालून मराठ्यांना आरक्षण लागणार आहे? नाही. जो व्यवसाय होता तो लिहिला. मग त्याच्यात मराठ्यांचा जो होता तो कुणबी म्हणून लिहिला. जे शेती करतायत त्यांचं कुणबी लिहिलं. ब्राह्मणांचं सुद्धा लिहिलंय. त्याचे पुरावे सापडलेत. मुस्लिमांचे सुद्धा कुणबी पुरावे सापडलेत. लिंगायत समाजाचे सापडलेत. लोहार समाजाचे पण सापडलेत. मारवाडी समाजाचे सुद्धा आहेत. मग हा विरोध कसला? ह्या सरकारी नोंदी तुमच्या आधीपासूनच्या आमच्यात. तुमच्या ताटातलं जातच कुठं? तुम्हाला समजून घ्यायचं नाही राजकीय स्वार्थापोटी. तुम्हाला समजून नाही घेत. तुम्ही किती जण तरी आता आरक्षणात आला, कधीही मराठ्यांनी विरोध केला नाही तुम्हाला देऊ नये. आम्हाला मिळवायच्या टायमाला तुम्ही कसं काय विरोध करताय? आमचं कमी होईल, कमी होईल. कमी कसं होईल? तुमच्या अगोदरच्या नोंदी आहेत. तुम्ही तर आता स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आलात. एकदा 67ला आलात, 1967ला, एकदा 90ला आलात, एकदा 94ला आलात. तुम्ही आत्ता आलात. आम्ही 150-200 वर्षापूर्वीचे ओबीसी आरक्षणातले लोक आहेत. तुम्हाला हो तुमच्या लेकरासाठी तुम्हाला वाटतंय जाऊ नये. आम्हाला काहीतरी वेदना असतील ना, आमच्या लेकराला मिळावं म्हणून आमचं आहे ते.